नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. आता बघा, नुकतंच आपली दीपपूजा म्हणजे आषाढी अमावस्या संपून श्रावण महिन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली. तर शुक्रवारी पहिली ज्योतीची पूजा होती, ज्योतिपूजन होतं. त्यानंतर शनिवारी आपण शनीला जातो. शनीला तेल आणि हे तीळ, कोणी तीळ वाहतात, काळे तीळ, किंवा कोणी उडीद, म्हणजे असं शनीच्या पायाशी आपण ते अर्पण करतो. आणि मारुतीला, हनुमानाला रुईच्या पानांची माळ असते, ती आपण मारुतीला घालतो. तर असं शनीचं महत्त्व आहे. शनिवारी पण उपवास करतात. शनिवारचा उपवास हा दुपारी सोडतात, दुपारी. आणि त्याच्यानंतर मग सोमवार येतो. सोमवार हा काय आहे? सोमवार हा शंकराचा उपवास आहे. त्या दिवशी शंकराला शिवामूठ वाहतात. आम्ही लहान असताना तर माझी आई हे करून ठेवायची, निरसं दूध एका तांब्यामध्ये किंवा पेल्यामध्ये घालून ठेवायची, आणि आम्ही ते घेऊन जायचो. आणि शंकराला तिथे पाणी असायचं, त्यात पाणी घालून दूध पाणी आम्ही घालायचं, म्हणजे अभिषेक केल्यासारखं. म्हणजे ते त्याचे जे वरती हे घातलेलं असतं, हांडा असतो एक असा, तर त्याच्यामध्ये ते घालायचं. तांब्या असतो, तांब्या, हांडा नाही, तांब्या असतो, तर त्याच्यामध्ये ते दूध घालायचं. ते शंकरावर त्याची धार पडत राहते. तर असं आम्ही सोमवारी करायचो. तर सोमवारी काय करतात? शंकराला शिवामूठ वाहतात. तर शंकराला शिवामूठ वाहतात. तर ह्या वेळेला, म्हणजे नवीन लग्न झालेले आहेत ते शिवामूठ वाहतात. तर ह्यावेळेची शिवामूठ ही तांदळाची आहे. आणि त्याच दिवशी विनायकी चतुर्थी पण आहे. त्यामुळे जे कोणी विनायकी चतुर्थीचा उपवास करत असतील तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते की विनायकी चतुर्थी आणि श्रावणी सोमवार एकत्र आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे ना, श्रावणी सोमवारी ना, म्हणजे मी मुंबईला असताना माझ्या माहेरी आईकडे खूप छान, म्हणजे श्रावणी सोमवार खूप छान वाटायचं. एक तर पहिलं म्हणजे ना, शाळेला आम्हाला अर्धा दिवस सुट्टी असायची त्या दिवशी. त्यामुळे आम्ही दुपारीच लवकर घरी यायचो. कारण श्रावणी सोमवाराचं महत्त्व काय माहिती आहे? सूर्यास्त व्हायच्या आधी उपवास सोडायचा असतो. जर तुम्ही उपवास करत असाल तर सूर्यास्त व्हायच्या आधी उपवास सोडायचा. एकदा सूर्यास्त झाल्यानंतर जेवायचं नाही, असं हे त्याचं शास्त्र आहे. तर आणि त्यांच्या म्हणजे मुंबईला ना, आमच्या म्हणजे आम्ही राहत होतो ना, तिकडे आजूबाजूला सगळ्यांकडे ना श्रावणी सोमवारी हिरव्या मुगाचं बिरडं असतं. बिरडं म्हणतो आम्ही त्याला, म्हणजे मोड काढून जसं वालाचं बिरडं करतो तसं हिरव्या मुगाचं बिरडं असतं. हिरव्या मुगाचं बिरडं असतं, अळूची वडी असते, काहीतरी गोड पदार्थ असतो, मग प्रसादासारखा शिरा असतो किंवा काहीही असतं, म्हणजे गोड असतं काहीतरी. आणि मग वरण भात. आणि मग भाजी जी असते ना, त्याच्यात कांदा लसूण आम्ही घालत नाही. त्यामुळे कांदा लसूण न घालता होणारी, म्हणजे भेंडीची भाजी, कोबीची भाजी, किंवा फ्लॉवरची केली तर फ्लॉवरमध्ये पण कांदा वगैरे घालायचा नाही, अशी भाजी असते. म्हणजे असं सगळं ना साग्र संगीत जेवण असतं त्या दिवशी. आणि त्या दिवशीच्या जेवणाला ना, म्हणजे स्वयंपाकाला खूप छान चव आलेली असते. काय माहीत नाही, पण खूप छान चव येते. मग दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी मस्त असं जेवायचं. संध्याकाळी 5-5:30पर्यंत आमची जेवणं व्हायची. आणि मग त्या दिवशीची रात्र ना, म्हणजे संध्याकाळ 7-7:30 नंतर सगळं मोकळं म्हणजे सगळ्या आमच्या आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या सगळे मोकळे असायचे, कारण सगळ्यांची जेवणं झालेली असायची. असा हा छान एकंदर हे असायचं. तशीच मंगळवारी मंगळागौर असते. आता आमच्या इकडे मंगळागौरीला आम्ही, कोणाचीही मंगळागौर असेल ना, तरी मंगळागौर जागवायला सगळेच जण आम्ही असायचो. आणि मग त्या दिवशी फराळ असतो. मंगळागौरीच्या दिवशी जागरण करायचं असतं, रात्री फराळ असतो, खेळ असतात, खेळ खेळायचे असतात. असा सगळा ना सणांनी भरलेला आणि आनंदाने उत्साहाने भरलेला असा हा श्रावण महिना असतो. नटण्या थटण्याला बायकांना खूप वाव असतो त्या श्रावण महिन्यामध्ये. कारण हळदी कुंकू असतात, म्हणजे शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात, त्यानंतर संध्याकाळी हळदी कुंकू असतं. नंतर सत्यनारायणची पूजा बरेच जणांकडे असते. सत्यनारायणच्या पूजेचं सगळीकडे आमंत्रण असतं, मग तिकडे आपण जातो. असं म्हणजे छान छान ज्या ठेवलेल्या साड्या असतात ना, साड्या, कपडे छान छान, हे सगळं ते श्रावण महिन्यात काढले जातात. आणि असा हा छान, म्हणजे सृष्टी पण एकदम हिरवीगार झालेली असते. म्हणूनच म्हणतात ना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. म्हणजे सृष्टी सगळी अशी जसा हिरवा शालू पांघरल्यासारखी एकदम हिरवीगार दिसत असते. असं सगळं छान वातावरण असतं. फुलं पण खूप भरपूर आलेली असतात झाडांना, त्यामुळे सगळीकडे फुलं छान असतात. म्हणजे देवाला वगैरे व्हायला खूप फुलं छान असतात.
असा हा सगळा आनंदाने उत्साहाने भरलेला श्रावण महिना असतो. आणि अशा श्रावण महिन्यात व्रतवैकल्याचं खूप महत्त्व असतं. आता व्रतवैकल्याचं महत्त्व असतं म्हणजे तुम्ही जे कराल, जे वाचाल, जे कराल, नामस्मरण तर करायलाच पाहिजे, कारण नामस्मरण खूपच म्हणजे हे असतं. नंतर तुम्हाला कसले तुम्ही उपवास वगैरे करत असाल, काही व्रत करत असाल, तर खूप वाचन करत असाल, तर ते ह्या महिन्यामध्ये खूप छान त्याचं फळ मिळतं. तर सगळ्यांनी अगदी अंतःकरणापासून सगळं करा, तुम्हाला अगदी छान त्याचं फळ मिळेल. आणि दुसरं मला एक सांगायचं आहे की हे माझे बोल नाही आहेत, हे सद्गुरूंनी नित्यगुरुवाणीमध्ये लिहिलेलं आहे. तर जसं आपण म्हणजे त्यांनी सांगितलं आहे हे, ते मी तुम्हाला सांगते आता फक्त. तर जसं आपण व्रतवैकल्य करतो, वेगळे वेगळे म्हणजे काही हे करतात ना, म्हणजे असं उपवास एक वेळेला जेवून, किंवा कोणी जेवत नाही, निर्जळी उपवास म्हणजे फक्त निर्जळी म्हणजे काही पाणी वगैरे सुद्धा पित नाहीत असा उपवास करतात. काही जण नुसतं पाणी, ताक, दूध वगैरे असं पिऊन उपवास करतात. तर असे जे काही हे करतात, तर ते फळतं म्हणजे ह्या श्रावण महिन्यात केलेलं. तर सद्गुरूंनी म्हणजे काय सांगितलं आहे गुरुवाणीमध्ये, नित्यगुरुवाणीमध्ये, की तुम्हाला म्हणजे ह्याला ना अन्नदानाला पण खूप महत्त्व असतं. तर आता हे फक्त श्रावण महिन्यात करायचं असं नाही आहे, तुम्ही नेहमी करा. ही सवय ठेवा तुम्हाला, की अतिथी देवो भव. म्हणजे काय, की आपल्या घरी जे येतील त्यांना काहीतरी दिल्याशिवाय पाठवायचं नाही. हां, आता अगदीच कोणी काही निरोप वगैरे सांगायला आला तर कोणी काही बसत नाही आपल्याकडे, पण जे लांबून येतात किंवा काही आपल्या कामासाठी बरेच लोक येतात, किंवा घरची तुमची मावशी म्हणजे जे कामवाली बाई असते तिला, किंवा असं तुम्हाला जे कोणी वाटेल. आता एखादं काम करायला तुमच्याकडे इलेक्ट्रिशियन आला तुमच्या जेवणाच्या वेळेला आला, तर त्याला विचारायचं की बाबा तुला म्हणजे हे देऊ का. अर्थात आता सगळ्यांकडे मोजकच स्वयंपाक केलेला असतो, कारण माणसं पण खूप कमी असतात. पूर्वीच्या काळी असं होतं की अगदी 2 माणसं जेवतील एवढा स्वयंपाक जास्त असायचा. माझ्या माहेरी माझ्या आईकडे पण सकाळचा स्वयंपाक जास्त असायचा. हां, मग संध्याकाळी जे सकाळचं उरलेलं असेल त्याच्यात मग थोडंफार जेवढं करायचं तेवढं करायचं. पण सकाळी कोणीही 1-2 माणसं आली ना तरी जेवायला बसतील एवढा स्वयंपाक नेहमी जास्त केलेला असायचा. तर आता असं आजकाल आपण कोणी असं करत नाही. पण मी सांगते की जर तुमच्या कडे वेळेला म्हणजे जेवणाच्या वेळेला जर कोणी आलं तर नक्कीच त्यांना विचारा. ते जर जेवायला तयार नसतील तर काहीतरी आपण त्यांना देऊ शकतो, खायला देऊ शकतो, दूध देऊ शकतो, चहा देऊ शकतो, कॉफी देऊ शकतो. अगदीच घरात दुसरं काही नसेल तर बिस्किट देऊ शकतो, म्हणजे काहीतरी आपण देऊ शकतो. तर हे एक म्हणजे आपल्या घरात आलेल्या माणसाला तसं पाठवायचं नाही, हे लक्षात ठेवा. काहीतरी द्या. आणि नाही तर मग तुमच्या मावशी असतील त्यांना काहीतरी द्या. असं काहीतरी एक म्हणजे व्रत तुम्ही घ्या, की अन्नदान म्हणजे असं तुम्ही करायला जाता आणि अन्नदान तुम्हाला म्हटलं तरी आपण अन्नदान कोणाला करणार, काय करणार असा प्रश्न असतो बरेच जणांना. किंवा हे जे नोकरीवाल्या मुली असतात, म्हणजे आपल्या आता माझ्यापेक्षा लहान म्हणजे म्हणून मी मुली म्हणते, ह्या ज्या असतात ह्यांना पण एवढा वेळ नसतो की काही करावं आणि हे द्यावं. तर ठीक आहे ना, मग जेव्हा आपल्याकडे आपण कशा कामाला ह्याला त्याला माणसांना बोलवतो तर तेव्हा त्यांना नक्की काहीतरी देऊन पाठवा. किंवा आपल्या घरी कोणी आलं तर त्यांना नक्की काहीतरी दिल्याशिवाय पाठवू नका. आणि हे पण एक व्रत म्हणून तुम्ही करा सुरुवात, की घरी आलेल्या माणसाला असंच पाठवायचं नाही. आता माझ्या म्हणजे आमच्या इकडे गावाला माझ्या आजोळी अशी पद्धत होती की जेवायच्या वेळेला कोणीही आलं तरी त्याला जेवल्याशिवाय पाठवायचं नाही. कारण त्यावेळेला तिथे खूप म्हणजे असं हेच होतं की असं नाही म्हणायचं नाही. बायकांना कमी पडलं तर त्यांचं ते भात टाकायचा किंवा भाकरी करायची, जे काय करायचं ते नंतर एक्स्ट्रा करायच्या. पण आलेल्या पाहुण्याला किंवा आलेल्या माणसाला जेवल्याशिवाय पाठवायचं नाही. हे एक तिथलं हेच होतं. म्हणजे ती जी पद्धत आहे ती आम्ही लहानपणापासून बघतोय, त्यामुळे आमच्या हे माझी आई तर म्हणायची की पूर्वी की म्हणजे असं की एक तीळ असला तर तो 7 जणात वाटून खावा, म्हणजे घरामध्ये सगळ्यांना द्यावं असं. पण आता तेवढं म्हणजे ही बोलायची एक पद्धत झाली, 1 तीळ 7 जणात वाटा. पण म्हणजे त्याचं सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एवढीशी जरी वस्तू असली ना तरी सगळ्यांना द्या आणि खा.
असं स्वतः एकट्याने खाऊ नका असं सांगायचं ते त्याचा उद्देश आहे. म्हणून अशी ते हे पडले की 1 तीळ 7 जणात वाटून खा. तर असं म्हणजे ती सवय असेल आपल्याला तर आपल्यालाच नाही बरोबर वाटत. मग अगदी मला सांगते ना, माझ्याकडे सिलेंडर म्हणजे गॅस सिलेंडर द्यायला जो मुलगा येतो तो आला ना की तो आल्यावर पहिलं सिलेंडर वगैरे त्यांनी लावलं किंवा ठेवलं तिकडे की पहिलं मी त्याला बसायला सांगते आणि त्याला विचारते पाणी वगैरे म्हणजे देते. तो कधी कधी म्हणतो की नको पाणी म्हणून, कारण त्यांची बाटली वगैरे पण असते म्हणून नको म्हणतो. तर पण मी त्याला विचारते की चहा देऊ का किंवा काय, तर तो कधी कधी सांगतो की हां आंटी चाय बनव, मग मी चहा बनवून देते. पण म्हणजे ते सुद्धा मेहनत करतात, उन्हातान्हात फिरतात, तर त्यांना हे बघा. आणि आजकालचे दिवस असे खूप चांगले नाही आहेत की आपण म्हणजे अगदी दारात आलेल्या माणसाला घरात घेऊन त्यांना काही देऊ वगैरे, कारण कोण ह्यांनी आज येतं फसवेगिरी करतं हे आपल्याला काही कळत नाही. पण म्हणजे जे घरात आम्ही ज्यांना बोलवतो ते आपल्याला माहीत असतात, त्यांचा फोन नंबर असतो, सगळं माहीत असतं. त्यामुळे बाहेर दारात आलेल्यांना नाही देता आलं आपल्याला, किंवा सेल्समन वगैरे असला काही द्यायला आला आपल्याला काही हे आला तर त्याला पण आपण देऊ शकतो पाणी वगैरे. पण दार उघडं ठेवून नाही द्यायचं, कारण हे आपण आता बघतो पिक्चरमध्ये किंवा टी व्हीवर बघतो की दार उघडं ठेवून तुम्ही गेलात की तुमचं घर साफ होतं. त्यामुळे तसं नाही करायचं. पण शक्य असेल जे आपल्या माहितीतली लोकं असतील त्यांना तरी तुम्ही देत जा. अगदीच काही नाही तर तुमची घरातली कामवाली बाई असते तिला तरी काहीतरी देत जा. कारण कसं असतं की आपण घरात छान छान बनवून खातो, किंवा श्रावण महिन्यात आता सगळंच आपल्याकडे कसं छान असतं, सगळा स्वयंपाक छान असतो, गोडाधोडाचं जेवण असतं. त्यामुळे हे सगळं आपल्या घरात होत असतं. मग त्यांना जसं आपल्याला आपण एखादी बटाटे वड्याची गाडी आहे किंवा भाज्याची गाडी आहे अशी गाडी आहे आणि त्याच्या बाजूने आपण चालत गेलो तर त्या वासानेसुद्धा आपल्याला खावंसं वाटतं ना. तसंच त्यांना पण त्या येतात आपल्याकडे कामाला, तर त्यांनाही वाटतं ना की म्हणजे त्यांची इच्छा होते. माझ्याकडे आधी एक बाई होती, तर ती अशीच माझ्याकडे 9 9:15ला यायची आणि आम्ही साधारण 9ला वगैरे आमचा ब्रेकफास्टची वेळ होती. तर मी केलं काही उपमा केला किंवा काही पोहे केले, डोसा केला, इडली केली की तिचं काय असायचं की तिचं काम झालं की ती जाणार. मग ती गेल्यावर आम्ही नाश्त्याला बसतो, कारण मग मध्ये मध्ये असं हे नको म्हणून ती गेल्यावर तिचं झाडून पुसून झालं, ती गेली की आम्ही नाश्ता करायला बसायचो. तर मग तिचं काम 9 वाजेपर्यंत आटपायचं. मग काय आम्ही काय करायची बरेच वेळा की झालं ना की पहिलं गरम गरम तिला द्यायची. तर ती म्हणायची पण की अहो तुम्ही खाल्लत नाही आणि तुम्ही मला देता. मी म्हटलं अगं पण तू जाशील ना, आम्ही ना सावकाश खाऊ, पण तू घे ना खाऊन. तर तिला इतकं छान वाटायचं ना, तिला खूप अगदी म्हणजे कधी कधी डोळ्यात पाणी यायचं. आणि त्यात ती म्हणायची की नवऱ्याने रात्री मारलं किंवा काय आज रात्री जेवलेच नाही असं काहीतरी असायचं. आणि म्हणजे तुम्हाला सांगते की असे जे आपण हे घेतो लोकांचे काय म्हणतात आशीर्वाद घेतो ना, हे आपल्याला बघा किती उपयोगी पडतात. तुम्ही करून बघा. म्हणजे जास्त काही तुम्ही करू नका, पण हेच मी नाव देते अतिथी देवो भव. म्हणजे तुमच्या घरी जो येईल त्याला तुम्ही रिक्त हस्ते म्हणजे काही खाल्ल्या पिल्ल्याशिवाय पाठवू नका. अगदीच काही नसलं तुम्ही चहा कॉफी काहीतरी देऊ शकता, 2 बिस्किटं देऊ शकता, एवढं तर तुम्ही करू शकता. करून बघा. श्रावण महिन्यात जसं बाकीचे व्रतवैकल्य करतो ना आपण, तशी ही पण एक सेवा आहे. हे पण एक आपल्या हातून काहीतरी घडतं आहे असं. आणि चांगल्या मनाने द्या. कुठेही असं आता मी दिले मग आता मला काहीतरी मिळेल अशा ह्यानी देऊ नका. काही मिळेल न मिळेल ह्याचा आपण विचार करायचा नाही. जे करायचं ते चांगल्या मनाने करायचं, मनापासून करायचं. मनापासून कुठचीही तुम्ही सेवा केली, भले देवाची केली की कोणाचीही केली, तरी ती तुम्हाला फळते आणि त्याचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. आणि तुमची वेळ येते त्यावेळेला हे सगळं तुम्हाला बघा म्हणजे त्याचं तुम्हाला हे होतं, उपयोग ते होतो. आपण म्हणतो अरे हे माझं काम असं कसं झालं, तर हे असे आशीर्वाद थोडे थोडे का होईना पण जमवायचे असतात. आयुष्यात हीच आपली पुंजी असते. धन्यवाद.